गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। आज आपण परत एक अनुभव घेऊन आलो आहे। तर आपला हा 5वा अनुभव आपल्याकडे आला आहे चोरंबा नांदेडवरून श्री ज्ञानेश्वर सोनटक्के यांचेकडून। तर बघूया दादांचा अनुभव। जय गजानन माऊली। मी ज्ञानेश्वर राजाराम सोनटक्के, राहणार चोरंबा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। माझी आजी आंबूबाई महाराजांची भक्त होती। माझ्या या आजीमुळेच मला श्री गजानन महाराजांची भक्ती जडली। आजी दरवर्षी शेगावला वारी करायची। दर गुरुवारी एका डब्यामध्ये सद्गुरूंच्या अभिषेकासाठी पैसे जमा करायची आणि शेगावला जाऊन त्याचा अभिषेक करवायची। शिक्षण पाहिले तर 4थी पास, तरी पण खूप हुशार व व्यवहार चतुर होती। अतिशय धार्मिक अशा आजीच्या मनामध्ये 1997 साली श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथ लावण्याची इच्छा झाली। 40 दिवस घरात नवनाथाचे पारायण सुरू होते। ते वर्ष सुखासमाधानाने गेले। 1998 साली पुन्हा श्रावण महिना आला व नवनाथ ग्रंथ सुरू झाला। श्रावण महिन्याच्या 3ऱ्याच दिवशी आमची आजी स्वर्गवासी झाली, पण ग्रंथ चालूच होता। 10 दिवसाचे सुतक होते। त्यानंतरच्या दिवशी घरात साफसफाई सुरू होती। मी घरकामामध्ये मदत करत असताना एका देवळीमध्ये मला माझ्या आजीचा श्री गजानन विजय ग्रंथ दिसला। त्या ग्रंथाची किंमत फक्त 8 रुपये 50 पैसे होती। तो ग्रंथ मी उघडून पाहिला। वाचायला खूप सोपा वाटला आणि गोडही वाटला। त्यावेळेस मी 14 वर्षांचा होतो। मग घरी काही जण म्हणाले, एकदा पोथी लावल्यावर ती 3 वर्षे लावावी लागते। मग मी 1999 साली श्रावण महिन्यामध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले व लगेच माझे मोठे भाऊ श्री गजानन शेगावला जाणार होते। त्यांना मी म्हणालो, दादा मला पण येऊ देता का शेगावला? माझ्याजवळ 150 रुपये आहेत, जे मी कल्याणला असताना जमा केले होते। तर दादा चल म्हणाले। आम्ही सकाळी नांदेड मलकापूर गाडीने खामगावपर्यंत बसने गेलो। दुपारी 2:30 वाजता खामगावला पोचलो। तिथून खाजगी वाहनाने शेगावला गेलो। तेथे रूम केली। नंतर महाराजांचे दर्शन व महाप्रसाद घेतला। ती माझी पहिलीच वेळ होती शेगावला जाण्याची। त्यावेळेस माझ्याकडे 10 रुपये शिल्लक होते। मला एक सद्गुरूंचा लाइटिंगचा फोटो आवडला व त्या दुकानदाराला मी म्हणालो, माऊली हा फोटो किती रुपयाला आहे? तर तो म्हणाला 20 रुपयांना। मी त्यांना म्हटले, माझ्याकडे 10 रुपये आहेत, देता का? त्यांनी लगेच होकार दिला आणि तो फोटो मला त्यांनी दिला। त्यावेळेस ती दुकाने मंदिराच्या आवारातच होती, ती आता तेथे नाहीत। तेव्हापासून महाराजांच्या भक्तीत इतका गुंतलो की आजपर्यंतही महाराज सतत माझ्या बरोबरच आहेत। मग मी दरवर्षी प्रगट दिन, ऋषीपंचमी अशी शेगावची वारी सुरू केली। नंतर काही वर्षे लोटतात तोच 2004 साली आमच्या अर्धापूरमधून प्रगट दिनाच्या मुहूर्तावर पायी दिंडी जाणार होती। त्या दिंडीमध्ये 51 भक्त होते आणि सर्वांना विनामूल्य होते। या दिंडीमध्ये मी सामील झालो आणि मुक्काम दर मुक्काम करीत 7व्या दिवशी शेगावला मुक्कामी पोचलो
तिथे पोचल्यानंतर जिथे गजानन महाराज प्रकट झाले त्या वडाच्या झाडासमोरच त्या बिल्डिंगमध्ये आम्हाला मुक्कामासाठी जागा मिळाली. वारी सुखरूप झाली. आम्ही घरी आलो. महाराजांचा लळा अधिकच वाढू लागला. दुसरे वर्षी दिंडी निघाली नाही म्हणून आम्ही बसने वारीला गेलो. वारीमध्ये खंड पडला नाही. 2005 साली माझे लग्न झाले. महाराजांच्या आशीर्वादाने मला पत्नी कान्होपात्रा, तिचे नावही खूप छान, माझ्या मामांचीच मुलगी होती ती. विठ्ठल भक्त संत कान्होपात्रेप्रमाणेच ती देखील अतिशय धार्मिक आहे. लग्न झाले तरी मी महाराजांची भक्ती सोडली नाही. मी आजही 1998 सालापासून महाराजांचा गुरुवार उपास नियमितपणे करतो. मुलगा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 8 डिसेंबर 2006 रोजी जन्माला आला म्हणून त्याचे नाव मी वरद ठेवले. आणि माझी मुलगी रथसप्तमीच्या दिवशी 2 फेब्रुवारी 2009ला जन्माला आली म्हणून तिचे नाव मी दुर्गा ठेवले आहे. महाराजांच्या आशीर्वादाने माझा संसार सुखासमाधानाने चालू आहे. 2007 मध्ये प्रगट दिनाच्या वारीसाठी मी, माझी पत्नी कान्होपात्रा व माझी 2 मुले आम्ही 4घे जण अर्धापूरपासून शेगावला पायी निघालो. मुक्काम करीत बाळापूर येथे दुपारी पोचलो. भर दुपारची वेळ होती. ऊनही खूप तापत होते. उन्हामुळे भूक लागली होती व तहानसुद्धा लागली होती. तेवढ्यामध्ये बाळापूर बायपासला आम्ही पायी जात असताना आम्हाला एक म्हातारे आजीबाई भेटली. त्या आजीने आमची चौकशी केली. माऊली, आपण कुठून आलात? आम्ही म्हणालो, माऊली, आम्ही अर्धापूर तालुक्यातून चोरंबा या गावाहून आलो आहोत. शेगावला महाराजांच्या दर्शनाला जात आहोत. तर त्या आजीबाई आम्हाला म्हणाल्या, माऊली, तुम्ही प्रसाद घेतला का? बाजूलाच गजानन महाराजांचे मंदिर होते आणि तिथे महाप्रसाद सुरू होता. आम्ही म्हणालो, आजी, आम्ही आमच्या खर्चाने आलो आहे आणि तिथे कसे जेवणार? त्यावर त्या आजीबाई म्हणाल्या, माऊली, हा महाराजांचा महाप्रसाद आहे. तुम्ही माघारी व्हा आणि महाराजांचा महाप्रसाद घ्या, मगच पुढचा मार्ग धरा. आम्ही त्या आजीचे ऐकले आणि आजी निघून गेल्या. आम्ही चौघांनीही एकमत करून गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन व महाप्रसाद घेण्याचे ठरवले. आजीबाई निघून गेल्यावर आम्ही मागे वळून पाहतो तर साक्षात महाराजांची मूर्ती आमच्या डोळ्यासमोर उभी होती. अंगामध्ये फक्त लंगोट होता. हातामध्ये काठी होती. उंची पाहिली तर जवळपास 6.5 फूट इतकी उंच होती. पायामध्ये लाकडी पादुका होत्या. आम्ही चौघांनीही महाराजांचे दर्शन घेतले आणि माझ्या मनामध्ये त्याच वेळेस विचार आला की महाराज, मला तुमच्या पादुका मिळतील का? महाराजांनी दर्शन दिले आणि निघून गेले. विचार मनातच राहिला. पुढे पाहिले तर महाराज गुप्त झाले. ते साक्षात गजानन महाराज होते ही गोष्ट कोणाला खोटी वाटेल म्हणून आम्ही आजपर्यंत कुणालाही सांगितली नाही आणि ही गोष्ट आम्हा चौघांनाही आजही माहिती आहे. आजही ती नीट स्पष्ट आठवते. आम्ही दर्शन घेऊन श्री गजानन महाराज मंदिराचे दर्शन घेतले व महाप्रसाद घेतला. सर्वांनी तिथे पावती फाडली. थोडा वेळ आराम केला आणि पुढे मुक्कामी जवळा या गावी पोचलो. 7व्या दिवशी आम्ही शेगावला पोचलो. तिथे महाराजांचे दर्शन घेतले, महाप्रसाद घेतला व मुक्कामी राहिलो. त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये आले की आपण धन्य झालो आहोत. आता आपल्याला सोबत काहीही न्यायचे नाही. चोरंबा या गावी महाराजांचे भव्य दिव्य अशा मंदिराची स्थापना करावी. शेगावची वारी झाली. आम्ही गावाकडे आलो. हा वृत्तांत गावातील काही लोकांना मी सांगितला पण त्यांना खोटे वाटले.
मग मी माझ्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना महाराजांनी आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले त्याबद्दल सांगितले आणि माझी आता एकच इच्छा आहे की मला गावात महाराजांचे मंदिर बांधायचे. पण मंदिर बांधणे सोपे नाही माऊली, खूप काही पैसा लागतो आणि माझे वय काय, मी वयाने लहान आहे. मी महाराजांजवळ घरी ढसाढसा रडू लागलो. मी माझ्या आईवडिलांना सांगितले व पत्नीलासुद्धा सांगितले, मला गजानन महाराजांचे मंदिर बांधण्याची इच्छा आहे. घरचे म्हणाले, तू का वेडा आहेस? मंदिर बांधण्यासाठी पैसा किती लागतो? तेवढे आपल्याजवळ आहेत का? मी म्हणालो, माझ्या आयुष्याची, माझ्या हिश्श्याची 30 गुंठे जमीन आहे, ती विकून मला पैसे द्या. तुम्ही जर तसे केले नाही तर मी राहणार नाही, मी आत्महत्या करेन. तुम्ही मग जमीन काय करणार तुम्ही? असेच काही दिवस पुढे लोटले. मी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना मंदिराविषयी सूचना केली की मला मंदिर बांधायचे आहे. त्यांनी पहिल्याच शब्दात मला विरोध केला. आपल्या गावामध्ये खंडोबाचे मंदिर आहे आणि तू म्हणतोस गजानन महाराजांचे मंदिर बांधायचे आहे, त्यामुळे आपल्या खंडोबाची किंमत कमी होईल, असे गावकरी म्हणू लागले. मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व शांत राहिलो. दरवर्षी शेगावला वारी करायचो. मी महाराजांना फक्त एकच विनंती करायचो, महाराज, माझी इच्छा लवकर पूर्ण करा, मला तुमचे मंदिर बांधायचे आहे. मी एक साधा गरीब माणूस आहे माऊली. माझ्याकडे साधा मोबाईल होता. आत्ता स्क्रीन टच मोबाईल आले आहेत. मी 15 ऑगस्ट 2019 मध्ये स्क्रीन टच मोबाईल घेतला आणि फेसबुकचे खाते उघडले. त्या फेसबुकमध्ये जाऊन मी श्री गजानन महाराजांचे ग्रुप जॉईन केले. एके दिवशी मोबाईलवर नाशिकचे श्री हेमंतदादा दुसानीस यांनी एक पोस्ट टाकली होती. ती पोस्ट अशी होती की आम्ही श्री गजानन महाराजांच्या पादुका विनामूल्य नाशिक येथे भक्तांना देत आहोत. ज्यांना कुणाला पादुका हव्या असतील त्यांनी नाशिकला येऊन घेऊन जावे. मी लगेच त्यांना फोन केला, माऊली, मला महाराजांच्या पादुका हव्या आहेत, मी कधी येऊ नाशिकला? ते म्हणाले, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसे या. मग आम्ही 19 नोव्हेंबर 2019 या दिवशी नांदेडहून देवगिरी एक्सप्रेसने नाशिक येथे उतरलो. आम्ही सकाळी नाशिकला पोहोचलो. त्यांनी आमचा खूप आदर सत्कार केला, स्नान केले, नाश्ता केला आणि आम्हाला महाराजांच्या पादुका अभिमंत्रित करून ब्राह्मणबुवांच्या साक्षीने आमच्या स्वाधीन केल्या. आम्ही त्या पादुका घेतल्या आणि रात्रीच्या गाडीने नांदेडला निघालो. माझ्या जे मनामध्ये विचार होता, मला महाराजांच्या पादुका भेटतील का, ती माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली, तीही कुठलाही खर्च न करता. नाशिकमध्ये महाराजांच्या पादुका स्वीकारल्यानंतर 2020 रोजी महाराजांचा पहिला प्रगट दिन आला. श्री गजानन महाराजांच्या प्रसादी पादुकांसमोर त्यांच्या प्रगट दिनी चोरंबा या गावामध्ये त्यांचा प्रगट दिनाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने पार पडला. पुढील अनुभवात मी माझेकडून श्री गजानन महाराजांनी मंदिर कसे बांधून घेतले याचा अनुभव लवकरच ताईंकडे पाठवतो. श्री गजानन, जय गजानन. ज्ञानेश्वर राजाराम सोनटक्के, चोरंबा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. तर बघा, जसे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणूंनी लिखित केले आहे की भक्त पुंडलिकाला गजानन महाराज स्वप्नी दर्शन देतात आणि पुंडलिकांनी स्वप्नी त्यांना पादुका मागितल्या असतात, तर त्या पादुका महाराज त्यांच्यापर्यंत कशा पोचवतात, म्हणजे पुंडलिकाच्या मनातील गोष्ट, पुंडलिकाच्या मनातील विचार, त्याची इच्छा जाणून महाराज दुसरे दिवशी त्याच गावातील झामसिंगाच्या हस्ते पुंडलिकासाठी आपल्या पदीच्या पादुका मुंडगावी पाठवतात. त्याचप्रमाणे इथे ज्ञानेश्वरदादांच्या मनातील पादुकांविषयीची इच्छा जाणून महाराजांनी त्यांना लगेचच फेसबुकवरील एक पोस्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली महाराजांनी की नाशिक येथे विनामूल्य पादुका मिळत आहेत आणि सद्गुरूंनी ज्ञानेश्वरदादांना त्यांच्या पादुका ह्या उपलब्ध करून दिल्या, तेही विनामूल्य.
आणि आता पुढे महाराजांनी त्यांच्याकडून मंदिरही बांधून घेतले, तर तो अनुभवही ते आपल्याकडे नक्कीच शेअर करणार आहेत. तसेच तुमच्याकडेही जर असेच काही अनुभव असतील तर ते आमच्याकडे नक्की पोचवा. तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. एका कागदावर तो अनुभव लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता. शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करूनही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता. जर तुम्हाला तुमचे नाव प्रसिद्ध करायचे नसेल तर आपण तसेही करून तुमचे नाव किंवा एक फक्त श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करू. आपल्या चॅनलवरील श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी आणि श्री गजानन महाराज अनुभव साखळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणारे सर्वच अनुभव तुम्हाला अनुभवता येतील. भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण